तरी होते. तुम्हाला काय सांगू की मला आता कोण बघेल असं मला माझी काळजी वाटू लागली. नाही देवाने ऐकलं असं लेकरावानी जीवला आहे. कधी कोणाला बोलणार नाही, कधी काही नाही. आमची आईच होती ती. शिर्डीतील द्वारकामाई वृद्धाश्रमाचे संस्थापक श्रीनिवास यांचे हृदयविकाराच्या झटक्यानं काल सकाळी 9 वाजेच्या सुमारास निधन झाले. श्रीनिवास यांच्या जाण्यानं वृद्धाश्रमातील हजारो निराधारांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. श्रीनिवास हे मूळचे आंध्र प्रदेशातील विजयवाडाचे रहिवासी होते. मात्र साईंच्या भक्तिपोटी त्यांनी 14 वर्षापूर्वी शिर्डी साईबाबांच्या मंदिरापासून अवघ्या 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या कणकुरी गावाजवळ द्वारकामाई वृद्धाश्रम सुरू केला आहे. गेल्या 14 वर्षापासून मोफत या सर्व अनाथांचा सांभाळ श्रीनिवास आणि त्यांच्या पत्नी करतात. आजवर अनेकांना आपल्या आईवडिलांप्रमाणे सांभाळणारा श्रीनिवास आज या जगात नाही आहे. शेकडो मातापित्यांच्या ह्या पुत्रानं आज जगाचा निरोप घेतलाय. श्रीनिवास यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा तसेच 500 निराधार आहेत. श्रीनिवास यांच्या जाण्यानं शिर्डीसह परिसरात हळहळ व्यक्त होतीये. काल सायंकाळी साई द्वारकामाई वृद्धाश्रमाच्या पटांगणात श्रीनिवास यांच्यावर अंत्यसंस्कार केले गेले. अंत्यसंस्कार सुरू असताना वृद्ध आजी आजोबांनी आश्रमाच्या गॅलरीतून आपल्या आश्रयदात्याला पाणावल्या डोळ्यांनी अखेरचा निरोप दिलाय. शेकडो वृद्धांचा माता आणि पिता बनलेला हा अवलिया तेथील वृद्धांच्या मनात कायमचा अजरामर झालाय. नेहमी प्रत्येक वृद्धाला आपल्या लहान मुलासारखा सांभाळ करणारा आणि काळजी घेणारा पिता समान पुत्र श्रीनिवास आपल्यात नाहीये हे तेथील वृद्ध आजी आजोबा मान्य करण्यास तयार नव्हते. 70 ते 80 वयाच्या आजी लहान मुलांसारखे आश्रमाच्या कोपऱ्यात सोफ्यावर गॅलरीत बसून सुख रडत असल्याचं दृश्य हृदय पिळवटून टाकणारं होतं. तर काहींनी आपल्या भावना व्यक्त करताना आम्ही जगायचे कोणासाठी असा सवाल करत आमच्या मुलांनी आमची काळजी केली नाही. मात्र श्रीनिवास आमची प्रत्येक गोष्टीची काळजी घेत असायचा. आता आम्ही पुन्हा अनाथ झालो असल्याची भावना तेथील आजींनी भरल्या डोळ्यांनी व्यक्त केली आहे. असं लेकरावानी जीवला आहे. कधी कोणाला बोलणार नाही, कधी काही नाही. आमची आईच होती ती. खरं नाही जेव्हा बाबांना परत 1.25 किलो पेढे कबूल केले. 1 दिवसात म्हणजे 2 दिवसात एवढे 1.25 किलो पेढे वाईन तुला तुझ्या मंदिरात होईल. नाही देवाने ऐकलं. नुसते बोलायचे चालायचे पण काहीच नव्हतं. रात्री चांगले जेवले खावले, सकाळी आंघोळ केली, देवपूजा केली, बाकीचं काही नाही. दवाखान्यात नेलं, अटक आला म्हणे, खाना पाना चांगला. मला म्हणे बाई तू काही नाशिकची, मी इथं आश्रमामध्ये भावाने आणून ठेवलं मला. म्हणे तू काळजी नको करू, मी आहे तुला, काही घाबरायचं. त्या बाईला म्हणे या बाई संग भांडायचं नाही अजिबात. त्याला जीव लावायचे. मात्र कोणी जर उपाशी असलं त्याला पुन्हा आणून वाढवून द्यायचे जेवायला. लय जीव लावायचे सगळ्यालाच. हा ना पाना. लग्न व्हायचं, लेक पाहिलं ना, ती मुलगी आणि मुलगा आहे. बायको लय हुशार आहे नवऱ्यापेक्षा. लय जीव लावायची. 4 वर्ष झाले मला घरची कधीच आठवण आली नाही. मला एकच मुलगी अमेरिकेत गेली, पण मला इतकं सांभाळलं या भाज्याने, मला तुम्हाला सांगायला सुद्धा रडायला येतो. नाही इतकी काळजी माझी घेतली आणि इतकं सुंदर सांभाळलं मला की माझी मुलगी मला भेटायला आली. मला खरंच बोलायला पण चालत होते. पण या माणसाने मला खूप जीव लावला बघा. तरी मी आजारी पडले तर पटकन औषध घेऊन द्यायचा. मावशी मावशी इतका प्रेमाने बोलायचा की बसले बस. असा माणूसच मी पाहिला नाही. अहो मी इथं आल्यापासून माझं वय 76 चालू आहे. आज माझी प्रकृती बघा किती दांडगी आहे. इतका जीव, इतकं प्रेम लावलं तर मला घरची आठवण सुद्धा कधी आली नाही. खरंच यासारखा माणूस नाही. अहो इतका जीव लावत होता. मला तुम्हाला पुढं बोलवत पण नाही. मला कसं तरी होतं. तुम्हाला काय सांगू की मला आता कोण बघेल असं मला माझी काळजी वाटू लागली. इतकं कुणीच मला चांगलं नाही. पण तसं मी घर सोडलं तसं ह्याच माणसांनी मला जीव लावला. म्हणून तर मी इथं टिकले. हो नाही तर मी खरंच वैतागून जीव द्यायला तयार झालेली होती. तुम्हाला काय सांगू नका. मला विचार काळजी राहून राहिली. असा माणूस मी कुठेही पाहिलेला नव्हता. हा प्रथमच पाहिलेला आहे. आणि मलाच काय पण आश्रमातल्या सगळ्या लोकांना जीव लावतात.
कोण जेवलं कोण नाही, कोण खातं कोण आजारी पडलं, इतकी दखल घेणारा माणूस मी हा प्रथमच पाहिला. मी खोटं बोलत नाहीये. भैयाने खूप जीव लावलं मला. कधी मला घरची आठवण येत मुलं असून मला सांभाळलं नाही, पण भैयाने खूप जीव लावला. आज ते गेले आता कोण म्हणून मला पत्रकार, मला सारखं पत्रकार म्हणून खूप चांगलं स्वभाव. आता कुठं जायचं कुठं राहायचं, मुलं असं सांभाळायचं, काय करायचं. 1 वर्ष झालं मला, पण कधी भैया शब्द सुद्धा नाही मला भैया. ते आंघोळ करता करता त्यांची तब्येत बिघडली, BP वाढला होता त्यांचा. मग दवाखान्यात नेलं, मग काय झालं पुढं. प्रतिनिधी प्रशांत अग्रवालसह सुवर्णा ताकटे, साई न्यूज शिर्डी. खुशखबर. श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य सुसज्ज असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा. सुरुवात फक्त 11.50 लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत 2.5 लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे. सर्व सुविधा युक्त 400 फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे. डिसेंबर 2024ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात. तेव्हा त्वरा करा, आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा. खुशखबर. शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष 2024-2025 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा. त्वरा करा. प्ले ग्रुप नर्सरी, ज्युनियर KG, सिनियर KG, इयत्ता 1 ते इयत्ता 10वी 100% निकालाची परंपरा असलेली संस्था. नवीन भव्य इमारती, डिजिटल क्लासरूम, विविध खेळांची सुविधा, अनुभवी शिक्षक वृंद, स्पोकन इंग्लिशवर भर, पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल. तर त्वरा करा, आजच आपला प्रवेश निश्चित करा. ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल, शिर्डी, पिंपळवाडी रोड, शिर्डी. संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील, प्राध्यापक सौ कुऱ्हे मंगला N. मोबाईल क्रमांक 9822080163 तसेच 7350962585.